हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की हा जो व्हिडिओ आहे हा मॉन्सून ट्रिपचा आहे. मॉन्सून मध्ये आम्ही लोणावळा, माळशे, माथेरान अशा वेगवेगळे स्पॉट्स एक्सप्लोर करायचो. पण यावेळी ठरवलं की लेट्स स्किप द क्राऊड आणि एका शांत निवांत ठिकाणी आपला मॉन्सून सेलिब्रेट करूया, मॉन्सूनची मजा घेऊया. आणि त्यामुळे मी आज आलेले आहे ते म्हणजे कोकणात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे कुठे राहते, काय काय इथे ऍक्टिव्हिटीज एक्सप्लोर करणार आहे, या सगळ्याबद्दल या व्हिडिओमध्ये किंवा या येणाऱ्या 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. फ्रायडे अर्ली मॉर्निंग 6 वाजता आम्ही निघालो मुंबईहून चिपळूणच्या दिशेने. आज आमच्याबरोबर नवीन कंपॅनियनसुद्धा आहे ट्रॅव्हलला, तो म्हणजे आमचा सिम्बा. NH66ने आम्ही आमचा प्रवास सुरू केला. साधारणतः मुंबईहून चिपळूणला पोचायला 5 तासाचा वेळ लागतो. आम्ही या रेस्टॉरंटला बऱ्याच वेळा थांबलेलो आहे, त्यामुळे आज इथेच थांबून आपण ब्रेकफास्ट करायचं असं आम्ही ठरवलं. ऑर्डर करूया आणि डोसा आणि काय इडली मिसळ थंड थंड पावसाळ्यात. कसं वाटतंय ट्रिपला आल्यानंतर? काय सांगू तुम्हाला, इकडची मिसळ एक नंबर. बिलकुल स्पायसी नाही, डिसेंट स्पाइस लेवल. पोहे पण अतिउत्तम. मस्त भरपेट नाश्ता केला. मला प्रचंड भूक लागलेली. गाडी चालवणार तू? अरे बापरे, पडायला होतंय जरा हळू. पडायला होतं आम्हाला. बघू तू पकडून बसा घट्ट. पडशील तू. पूर्ण प्रवासामध्ये मी अपेक्षाही केली नव्हती की सिम्बा एवढं आम्हाला कोऑपरेट करेल. थँकफुली त्याने खूप कोऑपरेट केलं आणि त्याच्याबरोबर ट्रॅव्हल पण आमचा एकदम सुखकर झाला. लालपरी ऑन फायर. लालपरी ऑन वॉटर. दिसणार ट्रेन सोबत. चलो कमान. किती सुंदर. पावसात कोकण प्रवास म्हणजे अप्रतिम अनुभव. लँडस्केप चेंज होत राहतो. तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या व्ह्यूज तुम्हाला छान छान पाहायला मिळतात. म्हणजे मन कसं प्रसन्न होऊन जातं. तर मॉन्सूनमध्ये ना जरूर मुंबई गोवा महामार्गाने प्रवास केला पाहिजे. प्रवासामध्ये आम्हाला अजिबातच काही त्रास झाला नाही. रस्ते पहिल्यापेक्षा चांगले झालेले आहेत आणि कुठे रोडवर्क पॅचेस फार कमी ठिकाणी आहेत, पण असं काही त्रासदायक प्रवास अजिबातच नव्हता. वॉटरफॉल. ओ माय गॉड. लाईन से वॉटरफॉल. 1 2 3. आमचा प्रवास संपत येणार आहे. या प्रॉपर्टीचा मेन एंट्रन्स जो आहे ना, तो बॅक साईडला आहे. त्यामुळे हायवे टच जरी असलं तरी एक छोटासा रस्ता जातो लेफ्टला आणि तिथून मग आपण एंट्री करायची. इथे जे स्टाफ आहेत त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की ही जी प्रॉपर्टी आहे ही ताजची प्रॉपर्टी होती आणि आता ती फर्न मॅरिएटने टेक ओव्हर केलेली आहे. तर आता ह्याचं जो पुढचं ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे ते मॅरिएटच्या अंडर असणार आहे. आणि या प्रॉपर्टीची खासियत म्हणजे पेट फ्रेंडली रिसॉर्ट आहे. खूप रिसॉर्ट मी एक्सप्लोअर केले आणि त्यात फार कमी असे रिसॉर्ट आहेत जे पेट फ्रेंडली आहेत आणि त्यापैकी हे एक आहे. तर आमच्या सिम्बाची ही 3री ट्रिप आहे. यापूर्वी त्याला आम्ही माथेरान आणि अलिबागला पण घेऊन गेलेलो. आता बघूया सिम्बा बरोबरचा प्रवास कसा होतो ते या ट्रिपमध्ये. प्लीज कम. मी दाखवते. हॅलो. ओके.
हे बघा, इथून आपल्याला वशिष्ठी नदी दिसते ही, आणि हा असा सुंदर व्ह्यू. अजून आपलं पुढे थोडं थोडं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. अगदी हायवे टच आहे ही प्रॉपर्टी, बघू शकता तुम्ही. काय तुला झोप नाही आली शिंब्या? ए शिंब्या, झोप नाही आली का तुला? हे काय प्रकार? चिंबू इकडे ये. तू तिकडे कुठे गेलास? आपले बेड इकडे आहे. व्हेरी गुड. माझं पिल्लू आहे ते. कसे आलं माझ्याकडे? चिंबू इथे तू. नो चिंबू, चिंबू हिअर ओनली. बघ इकडे. तू कशी, तुला झोप नाही काय काय येते आज? झोप नाही येत आहे माझ्या पिल्लूला? हो का? झोप नाही येते आज तुला शिंबा? क्युटी क्युटी क्युटी. ह्या बेडवरून त्या बेडवर झोपायचं आहे ना? इकडे जायचं, तिकडे जायचं, इकडे झोपायचं, तिकडे झोपायचं. कुठं कुठं. शेवटी बाबू माझीच फेवरेट आहे. कशी येऊन इथे झोपली माझ्याकडे. चोची क्युटी पाय, क्युटी पाय. कमालीचा व्ह्यू आहे ना, की किती वेळ पाहत राहिलं तरी असं वाटतं इथून जाऊच नाही. इतका सुंदर व्ह्यू आहे इथे. आमचा शिंबा पण कितीही वेळ बसू शकतो इथे बघत. तो हायवे असल्यामुळे तिथून गाड्या पास होतात ना, तर मग त्याचं लक्ष असतं. चला, सो आता जायचं आहे स्विमिंगला. हे बंद. पूल एरिया एक्सप्लोर करूया आता. इन्फिनिटी पूल आहे आणि व्ह्यू बघा, ब्रेथटेकिंग व्ह्यू आहे. हळूहळू फायदा डायरेक्ट. अँटी स्लिपरी आहे मेरा भी. माझे पण अँटी स्लिपरी. माझं पण एक बार सबक मिल चुका है मेरे को. नारियल फुटते फुटते बच गया था. किती सुंदर आहे. वरती जरा जरा ना छत्री. हा म्हणजे असं मला सन व्ह्यू दाखवायला. मला पहिलं वाटलेलं इथेच कुठेतरी पूल आहे. तेच ना. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि इथे डायरेक्ट हायवे आहे ना. येस. इन्फिनिटी पूलने यस. दिसणार. इन्फिनिटी पूल के बाहर निकल. हे बघा डायरेक्ट हायवे आहे. हा बघा हायवे. बरेच जण नवीन बॅचमध्ये येणाऱ्या मुली मला विचारतात की तुला किती दिवसात स्विमिंग आली. तर त्याचा आन्सर असं आहे की मला 3 दिवसात स्विमिंग आलेलं, पण परफेक्शनसाठी टाईम लागला. म्हणजे मी अजूनही शिकते. 1 महिना झाला असेल ऑलमोस्ट. तर आता मी तुम्हाला ट्रायल देते आणि मग तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा जमतंय की नाही. ओके.
पार्ट ऑफ दिस प्रॉपर्टी इज दिस पूल, ज्याचा फेसिंग आहे त्या रिव्हरला. आणि हा इन्फिनिटी पूल. आणि आता पाऊस आत्ता चालू झाला, अजून मजा आली असते. पूलमध्ये होते तेव्हा जर पाऊस आला असता तर खूप सुंदर मजा आली. चलो लेट्स येस मॅम. स्विमिंग. चला चला, फॉलो मी. येस मॅम. एवढे कॅलरीज बर्न झाल्यानंतर खूप प्रचंड भूक लागलेली होती आणि त्यामुळे आम्ही जवळच असलेल्या या तृप्ती मालवणी मच्छी खानावळ या ठिकाणी निघालो आहोत. कोकणातली ट्रिप हे जर तुम्ही फिश नाही खाल्लं तर अपूर्ण आहे. त्यामुळे इथे तुम्ही नक्की कोकणात जर आलात तर यू मस्ट ट्राय फिश फ्रॉम हिअर. आणि ते पण ना लोकल ठिकाणी तुम्ही ट्राय करा. ही माझी एक ॲडवाईस असेल. घरगुती जिथे मिळतं, डोंट गो फॉर रेस्टॉरंट. आय डोंट थिंक सो तिथे तुम्हाला तेवढं टेस्टी मिळेल, ऑथेंटिक टेस्ट मिळेल. आता मी खानावळीत आले आणि इथला जो अरोमा येतोय ना, ते जे जेवण बनवतात त्याचा अरोमा खरंच खूप बोलतात ना, टिपिकल कोकणातल्या घरामध्ये जेव्हा जेवण बनतं तेव्हा जो सुवास येतो, एकदम नॉस्टॅल्जिक फील होतं आहे मला. त्या काही लोकल रेकमेंडेशन्स फ्रेंड्स फॅमिलीकडून मिळालेल्या. अभिषेक हॉटेल आहे आणि त्याचबरोबर दीपक आहे. पण हे तृप्तीचं पण मी ऐकलेलं होतं, तर म्हटलं की आपण खानावळीमध्ये ट्राय करूया. तर अब्बा डब्बा चब्बा. नाही अब्बा डब्बा जब्बा नाही काय, थोडंसं रिसर्च करावं लागतं. आणि असेच ऑनलाईन व्हिडिओ बघूनच कधी आपल्याला माहिती पण मिळते. तर मग इथे मला एका रेकमेंडेशनमध्ये तृप्ती खानावळचं सातत्याने नाव आलं. तर आता मी इथे आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की हे वर्थ आहे की नाही. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. ते इथे आलेलं आहे आपलं बोंबील फ्राय. क्रिस्पी झालं एकदम छान. हां, सुरमई आहे, स्प्रेड एकदम. स्टार्टरने सुरुवात करूया. खूप क्रिस्पी आणि एकदम मस्त फ्लेवर आला, खूप छान. फिश खायला गेलं ना तर मी जरूर चेक करते, त्यांना विचारते की फ्रोझन फिश आहे की फ्रेश फिश आहे. जर फ्रोझन असेल ना तर शक्यतो मी ऑर्डर करत नाही. ताजा मासा असेल तर जरूर ट्राय करायला काही हरकत नाही. आता मला काय वेगळं सांगायला नको, बोंबील फ्राय मला खूप आवडले. तर 5 on 5. हे आहे कोळंबी आणि इथे आहे सुरमई मागवली. तर सुरमई बघूया आपण. त्यांनी सांगितलं ताजीच आहे. हां, ठीक आहे, एकदम ताजी वाटते सुद्धा आहे. बघूया. चांगली भाजली आहे, मसाला पण चांगला लागला. मी ट्राय. एकदम घरची. लाजवाब. कोळंबीचं थोडं माइल्ड स्पायसी आहे, जास्त स्पायसी नाही. पण कोळंबी पण फ्रेश आहे, म्हणजे मासे ताजे. ही आहे सुरमईची करी, सुरमईचं सार ज्याला आपण मालवणात म्हणतो. वा, कमाल आहे, कमाल. खूपच टेस्टी. अमोलच्या तोंडाला पाणी आलंय व्हिडिओ शूट करताना. मस्त, नक्की या. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ना तिथून तृप्ती खानावळ फक्त 20-25 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तर तुम्ही जर इथे आलात राहायला तर तिथे पण जरूर जा. नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मी खूप एक्सायटेड होते ब्रेकफास्टसाठी. हा आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट स्प्रेड. हा आमच्या जे आम्ही पॅकेज घेतलेलं होतं त्यामध्येच इन्क्लुडेड होता. आणि इकडची जी फूड क्वालिटी आहे ती चांगली आहे, टेस्टसुद्धा चांगली आहे.
मशरूम आहे, ऑरेंज ज्यूस आहे, विदाउट वॉटर आहे, स्वीट लस्सी आहे. सगळे पदार्थ ट्राय केले ब्रेकफास्टमधले. सगळे पदार्थ अमेझिंग आहेत. स्प्रेड खूप छान आहे आणि टेस्टी पण आहे. रूमवर आलो आणि थोडा आराम केला. मस्तपैकी बाहेर काय पाऊस पडतोय, काय सुंदर दृश्य आहे, त्याचा आनंद घेतला. माझ्याबरोबर सिम्बा पण बसलेला. आता थोड्याच वेळात तयारी करून मी निघणार आहे ते गुहागरच्या दिशेने. आम्ही गुहागर एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. पुढचा व्हिडिओ गुहागरचा असेल तो नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर जरूर करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. जागा आहे ना. हे जोग आजी यांचीच खानावळ आहे. हा खूप नाव ऐकले.